आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय, सब संतन की जय, गो माता की जय, भारत माता की जय, सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय, जय जय रघुवीर समर्थ माँ गंगा गोदावरी माता की जय. रोजचं 6चं लाईव्ह असतं, पण आज नंदीग्रामला जशी काशी वाराणसीला गंगेची आरती होते तशी गोदावरीच्या घाटावरती गोदावरीची आरती होते आणि त्या आरतीची वेळ संध्याकाळची सगळ्यांची सार्वजनिक 6ची होती आणि त्यामुळे गोदावरीची आरती तिचा वेळ पाळणं अधिक महत्वाचं वाटलं मला आणि म्हणून गोदावरीच्या आरतीसाठी गेल्यामुळे आजचं लाईव्ह आपण शेवटचं आजचं हे या चातुर्मास चिंतनाच्या समाप्तीचं चिंतन अखेरची साखळीतली कडी आजची आपण घुमतो आहोत. या एकूणच दासोपंतांच्या 1.25 पदार्णवामध्ये उपलब्ध असलेली पदं खरंच फार थोडी आहेत. 1.25 लाख पदं जर उपलब्ध झाली असती तर त्यात आणखी काय काय अजब वैचित्र्यपूर्ण विशेष सांगीतिकदृष्ट्या साहित्यिकदृष्ट्या आपल्याला मिळालं असतं ते दासोपंत जाणे आणि देव जाणे. पण जे आपल्या पाशी आहे म्हणजे साधारण 2,500 ते 3,000 पदं आहेत, त्या सगळ्या पदांच्या आकृतिबंधाचा एक प्रातिनिधिक धांडोळा म्हणूया आपण या 4 महिन्यामध्ये घेतला. 2,500-3,000 पदं नाही, साधारण आपण 1,200 पदं या 3-4 महिन्यामध्ये बघितली. काही सारख्याच पद्धतीची, काही विशिष्ट अशा भावनेनं व्यक्त झालेली असलेली, काही उपासना परंपरेमध्ये विशिष्ट स्थान असणारी, त्याच्यामध्ये आरत्या, शेजारत्या, ललित आरती, हिंदोळा, नामावळी या अशा प्रकारच्या रचना आणि त्याचबरोबर दासोपंतांनी लिहिलेल्या खास उपासना परंपरेसाठी दत्त पालखीच्या मिरवणुकीमध्ये म्हणण्याच्या पूजोपचाराच्या विविध प्रकारच्या रचना आणि त्याचबरोबर दासोपंतांच्या मनातील विविध नात्याच्या अनुबंधाने दत्ताशी त्यांनी स्वतःहून बांधलेलं जे नातं आहे त्या नात्याच्या अनुषंगाने त्यांच्या मनातील त्यांनी भावना ज्या प्रकट केलेल्या आहेत वेगवेगळ्या, कधी तो दत्तात्रेयाची ते सखी असतात, कधी सखा असतात, मित्र, बंधू, पिता, पुत्र, माय, बाप आणि त्याचबरोबर एक लढीवाळ साधा अज्ञानी भक्त म्हणून सुद्धा वावरताना त्यांच्या मनातल्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या. खरं म्हणजे दासोपंत पंडित, व्युत्पन्न पंडित, व्यामिश्र कलाकार, पण तरी सुद्धा आपण अज्ञानी आहोत आणि सगुण भक्तीची ओढ सांगत असताना त्यांनी या एकूणच पदार्णवाच्या रचनांचा प्रपंच मांडला असावा ही संकल्पना मला जास्त योग्य वाटते. सामान्य गृहस्थाला वेदांत म्हणजे काय, वेदांत कशाशी खावा याचं ज्ञान फारसं नसतं आणि मग या माणसाला साध्या सोप्या पद्धतीनं सगुण भक्तीचं आकर्षण दाखवून मग त्याला निर्गुणाकडे न्यायचं आणि मग वेदांत प्रतिपादन करायचा, ही एक कौशल्यपूर्ण शैली मला पदार्णवामध्ये त्यांची दिसते. म्हणजे आपण लहान मुलाला जसं म्हणतो, जेव्हा सुरुवातीला तो शाळेत जायला नको म्हणतो, आईला सोडून जावं लागतं, घर सोडून इतका वेळ राहायचं, मग तो रडायला लागतो, मग आई त्याला आमिष दाखवते, बाळा तुला मी चॉकलेट देते, मग तुला आज डब्यामध्ये एक गंमत देणार आहे, तुला खाऊ देणार आहे. आणि मग या रूपाच्या गुणाच्या आकर्षणामध्ये भक्ताला आधी आकर्षित करून ओढून घ्यायचं आणि मग त्याला खरं काय स्वरूप आहे देवाचं त्याचं दर्शन घडवायचं. मला वाटतं अशा प्रकारची ही दासोपंतांची शैली पदार्णवामध्ये आपल्याला दिसते. हे मुद्दाम यासाठी प्रतिपादन करणं आहे, गीतार्थ बोध चंद्रिका, गीतार्णव, गीतेवरती केलेलं त्यांचं जे भाष्य आहे किंवा ग्रंथराज, दासोपंतांचा ग्रंथराज, या ग्रंथामध्ये सुद्धा
सगुणाच्या ओढीपेक्षा, सगुणाच्या रूपाच्या गुणाच्या पूजेपेक्षा त्यांनी तत्वज्ञान अधिक मांडले. पण पदार्णवामध्ये मात्र दासोपंत प्रचंड सगुणाचा जय जयकार करतात. सगुणाची पूजा बांधणं, त्याच्या रूपाची चर्चा करणं, त्याचं वर्णन करणं, गुणवर्णन करणं, त्याचा जिव्हाळा, त्याचं प्रेम, त्याची भक्ती व्यक्त कशी करावी याचा मार्ग आम्हाला ते सांगताय. आणि दासोपंतांचा हा लढिवाळपणा, क्वचित बालपणा, हट्टीपणा, हक्कानं मागणं, अधिकार गाजवणं, रुसणं, रडणं, रुसवा फुगवा करणं, दत्ताबरोबर भांडण करणं आणि फुरंगटून त्याच्याकडे हट्ट करणं, हे मोठं लोभस आहे, मनोहर आहे, देखणं आहे. या सगळ्या भावछटांचे रंग बघत असताना दासोपंत भावविवश, भावविभोर कवी, महाकवी असं म्हटलं तर फारसं वावगं ठरणार नाही. पण तत्वज्ञानाची संपूर्ण जाणीव असताना, तत्वज्ञानाचा प्रगाढ अभ्यासक असताना सुद्धा दासोपंत मी अज्ञानी भक्त आहे आणि मला फक्त तुझा नामवाद कळतो, या भूमिकेनं, या भूमिकेत शिरून आपल्या एकूण मताचं प्रतिपादन करतात. पण हे प्रत्येक वेळेला नाही बरं का. कारण प्रत्येक वेळेला ते सगुणाची ओढ जरी सांगत असले तरी पंचकरणाचं सूत्र, वेदांताचं सूत्र, वेदांताचा धागा मात्र कधीही सुटू देत नाहीत. म्हणजे खूप गर्दीमध्ये एखाद्या लेकरानं आपल्या आईचा हात घट्ट पकडावा आणि त्या लेकराला मिठाईवाल्याचं दुकान दिसतं, त्याच्यामध्ये जिलबी दिसते, गुलाबजामुन दिसतात, फुगेवाला दिसतो, रहाटपाळणा दिसतो, घसरगुंडी दिसते, आणखी काय 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 मिठाई दिसते, आकर्षण त्याचं सगळ्याचं वाटतंय. पण आईचं बोट मात्र त्या लेकरानं पक्क धरलेलं असतं. कारण त्याला माहितीये हे बोट जर सुटलं तर या मिठाईला काय किंमत आहे, त्या रहाटपाळण्यामध्ये बसण्याची काय मजा आहे. म्हणून आईचं बोट घट्ट पकडून ते बाळ आईकडे वेगवेगळ्या या सगळ्या आकर्षणांचा हट्ट करत असतं. हे पाहिजे, हे बघायचंय, ते बघत असतं, अनुभवत असतं, त्याचा उपभोगही घेत असतं. पण आईचा हात मात्र सोडत नाही. अगदी त्याच पद्धतीनं दासोपंतांनी रूपा गुणाची पूजाही मांडली आहे. पण वेदांताचा हात मात्र त्यांनी सुटू दिला नाही. आणि म्हणून वेदांताचा हा धागा, वेदांताचं हे सूत्र मुळातच या सगळ्या पदार्णवाच्या मुळाशी आधार म्हणून आपल्याला दिसतं. उपनिषदांच्या वरती भाष्य करताना ते फक्त ईशावास्य उपनिषदांच्या वरतीच केलेलं नाही, तर बृहदारण्यक उपनिषदांच्या वरच्या काही मधल्या श्रुती आहेत त्याच्यावरती दासोपंत बोलतात. आपण एक पद बघितलंय त्याच्यातलं. कारण हे सगळं एका चातुर्मासाच्या चिंतनामधल्या या सगळ्या गोष्टी व्यक्त करणं खरंच शक्य नाही. पण एक प्रातिनिधिक स्वरूप म्हणून आपण या सगळ्यांचा आढावा, एक ज्याला म्हणूया सारांश भाग दासोपंतांच्या पदार्णवाचा, आणि तेही उपलब्ध फक्त 2,500 ते 3,000. म्हणजे जर 2.25 लक्ष पदं त्यांची उपलब्ध असती तर कदाचित काय गोंधळ उडाला असता अभ्यासकांचा देव जाणे. पण इतकं कमी असताना सुद्धा हे सगळं इतकं आभाळा एवढं आहे, इतकं आकाशा एवढं आहे की मी जे दाखवलं चातुर्मास चिंतनामध्ये ते फक्त 2 हाताच्या ओंजळीत मी तुमच्यासमोर ठेवलेलं हे आकाश आहे. इतकं मोठं अमर्याद अनंत आकाश 2 हातांच्या उंजळीमध्ये ते मावणार किती. पण तरी सुद्धा माझा हा चिंतनाचा प्रयत्न आपण फार गोड मानून घेतला, त्यामुळे मी आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. आणि जशी दासोपंतांच्या एकूणच मार्गशीर्ष उत्सवाची सांगता आणि नित्योपचाराच्या पूजेची सांगता ललित आरतीनं होते, तशी आपण काल ललित आरत्या बघितल्या. आज ललित दासोपंतांचं जे सादर होतं त्या ललितातली काही 1-2 पदं मी आज चिंतनाला घेणार आहे आणि त्याच्यावरती चिंतन, 2 पदांवरचं चिंतन करून आपण दत्ताष्टकानं या एकूण चातुर्मास चिंतनाची सांगता आपण करणार आहोत. मी याही पूर्वी दासोपंतांच्या ललिताची पदं घेतलेली होती, पण सांगता म्हणून आज आपण घेतोय. नवरात्रामध्ये आपण घेतली होती ती देवीची पदं होती. वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारच्या दासोपंतांच्या ललिताची खासियत अशी आहे, वैशिष्ट्य असं आहे की हे ललित सुरू होतं
ते आदिमाया आदिशक्तीच्या पूजेनं, गोंधळानं. एरवी तुम्ही बघा, बालाजीच्या ललिताकडे बघा किंवा इतर ठिकाणी बघा, गणपतीच्या पूजेनं, गणपतीच्या नमनानं एकूणच या ललिताची सुरुवात होते. पण दासोपंतांच्या ललिताची सुरुवात मात्र या देवीच्या आराधनेनं होते. आपण ते बघितले की देवीची गोंधळाची जी त्यांची मांडणीची पद्धत आहे ती आपण नवरात्रामध्ये बघितलेली. गोंधळाने सुरुवात होते आणि मग त्यानंतर पाळणा होतो, जातं आहे, ज्योतिष, पाठक यांची पदं आहेत. त्याच्यानंतर गवळण आहे, जात्याचं गीत आहे, बैरागी, जोगन, जोगी, जंगमाचं पद, गवळण, कितीतरी पद, वाण्याचं पद, कानडी पद, पिंगळा, वासुदेव, बाळसंतोष, पीर फकीर, मुंढा, शिपाई, नाथ, बाळसंतोष, कितीतरी दासोपंतांनी पदं लिहिली. जवळजवळ 55 ते 60 ललिताची सोंग त्यांनी लिहिलेली आहे. पण प्रत्यक्षात मात्र आज देवघरी 12 ते 15 सोंग सादर होतात. काही सोंग तर त्यांची सादरही होत नाहीत. ती कालानुक्रमानं काळाच्या पडद्याआड ती लोप पावली, पण फक्त संहितेमध्ये ती शिल्लक आहे. काही पदं आपण जी घेणार आहोत त्याच्यामध्ये सुंदर पद आहे, दासोपंतांचं जोगन आहे. ही दासोपंतांची जी जोगन आहे ती दत्तचरण आणि त्याचा निवास किती सुखवासी आहे याचं वर्णन ती करते. आपण बघूया. दत्तचरण सुखवासी जोगन, दत्तचरण सुखवासी, दत्तचरण सुखवासी जोगन, दत्तचरण सुखवासी. अयोध्या वृंदावन गोकुळ ढूंढी, अयोध्या वृंदावन गोकुळ ढूंढी, ढूंढ फिरे सब देसी जोगन, दत्तचरण सुखवासी. गंगा जमुना संगम सागर, गंगा जमुना संगम सागर, फिर फिर भई उदासी जोगन, दत्तचरण सुखवासी, दत्तचरण सुखवासी जोगन, दत्तचरण सुखवासी. ज्ञान सागर ज्ञान कथियो, ज्ञान सागर ज्ञान कथियो, कछु ना रहिया सोसी जोगन, दत्तचरण सुखवासी, दत्तचरण सुखवासी जोगन, दत्तचरण सुखवासी. पीतांबरधर हृदयी ध्याता, पीतांबरधर हृदयी ध्याता, त्रुटी कालो की फासी जोगन, दत्तचरण सुखवासी, दत्तचरण सुखवासी जोगन, दत्तचरण सुखवासी. दिगंबर की सुंदर मूरत, दिगंबर की सुंदर मूरत, मन मोह भर गई खासी जोगन, दत्तचरण सुखवासी, दत्तचरण सुखवासी जोगन, दत्तचरण सुखवासी. ही जोगन आहे सर्व संग परित्याग करून जी श्री दत्ताच्या पावलाशी चरणाशी लीन झालेली आहे. आणि ती असं म्हणते की देवा,
इतर कुठल्याही सुखापेक्षा दत्त चरणामध्ये विलीन होण्याचं सुख, त्याच्या चरणावरती निवास करण्याचं सुख मला अधिक वाटतं. ते चरण सुखवासी आहेत, सुखनिधान आहेत, माझा सुखाचा निवास आहे. मला यापेक्षा दुसरं कुठेही सुख नाही, अशी ही जोगन म्हणते. ती स्वतःचं अनुभव सुद्धा व्यक्त करते. ती काय म्हणते? अयोध्या वृंदावन गोकुळ ढूंढी, ढूंढ फिरे सब देसी, जोगन दत्त चरण सुखवासी. अयोध्या वृंदावन गोकुळ मी सगळीकडे फिरले, पण सख्या सगळीकडे सगळे देश फिरले, पण तुझ्या पायासारखं सुख कुठल्याही ठिकाणी नाही, जे तुझ्या चरणांच्या ठिकाणी आहे. पुढे ती म्हणते, गंगा जमुना संगम सागर, फिर फिर भई उदासी. मी सगळीकडे फिरले, गंगेवरती फिरले, घाटांवरती फिरले, जमुनेवरती फिरले, यमुनेच्या संगमावरती गेले, पण तुझ्या चरणांच्या दर्शनाशिवाय माझी उदासी कधी, फिर फिर भई उदासी. मी त्या ठिकाणी गेले जिथे जिथे गंगा गोदावरींचे संगम आहेत, जिथे गंगा आहे, गोदावरी आहे, पण ज्या ठिकाणी मी सगळीकडे फिरले तिथे मला फक्त उदासीच मिळाली, नैराश्य मिळालं. पण ज्या चरणांच्या ठाई माझं मन आहे, त्या चरणांच्या ठिकाणी मात्र जे सुख आहे ते सुख मला कुठेही मिळालं नाही. ती पुढे असं म्हणते, ज्ञान सागर ज्ञान कथियो, कछुना रही आसोसी. प्रत्यक्ष ज्ञान सागर असणारा तू, ज्याने मला ज्ञान कथिलं, ज्ञान सांगितलं, आता मला कुठलीही जीवनाची आस राहिली नाही. कछुना रही आसोसी, मला आसक्ती शिल्लक राहिली नाही, असं ज्ञान माझ्या या देवानी सांगितलंय. आणि हे सुख फक्त या माझ्या दत्तप्रभूंच्या चरणापाशी आहे. पीतांबर धर हृदयी ध्याता, तुटी कालोंकी फासी. हा माझा दत्तप्रभू ज्यानं पितांबर धारण केलाय, हा पितांबरधारी माझ्या हृदयामध्ये मी धारण केलेला आहे. आणि हा हृदयामध्ये धारण केल्याबरोबर मला अनुभूती येते, तुटी कालोंकी फासी. काळाच्या फासाचा दोर तुटतो, काळाचा फास तुटतो. इतकं सामर्थ्य, इतकी पवित्र आणि मंगल शक्ती या दत्तप्रभूच्या नामस्मरणामध्ये, हृदयामध्ये त्याला विराजमान करण्यानं येते. आणि म्हणून ती पुढे म्हणते, दिगांबर की सुंदर मूरत, मनमो भर गई खासी, जोगन दत्त चरण सुखवासी. आणि त्या दिगंबराची मूर्ती माझ्या मनामध्ये खास ठसली आहे. आणि तीच मूर्ती माझ्या मनामध्ये असल्यामुळे मला विश्वास आहे की या काळाच्या पडद्याचा दोर, या काळाच्या दोराचा फास तोडून मी प्रत्यक्ष दत्तप्रभूच्या चरणाशी विलीन होते आहे, ही अनुभूती मला येते. फार सुंदर ही जोगन आहे. मी मुद्दाम स्त्री अनुभूती घेते आहे, कारण या दासोपंतांच्या पदांच्या मध्ये दासोपंतांनी स्वतःला स्त्री म्हणून घेतलं अनेक वेळा. इथेच स्त्रीचा गौरव होतो असं मला वाटतं. विरहिण्या गायल्या म्हणजे पुरुषांच्या जवळ, किंवा ती अनुभूती, तो अनुभव, ती भावना, ते भावबिंदू, त्या भावशलाका, ते भावविभोर होणं कदाचित पुरुषांच्या काळजामध्ये नाही. आणि म्हणूनच स्त्री भूमिका स्वीकारून दासोपंत आपल्या भावना व्यक्त करतात, तसे ते जोगन होतात. आणि गवळण म्हणताना ते फार सुंदर भावना व्यक्त करतात. ते म्हणतात, आपण मला वाटतं ही गवळण घेतलेली आहे, त्यामुळे आज पुन्हा नको घ्यायला, पण सर्वांना ती गवळण नक्की परिचयाची आहे. म्हणजे गुरिया दधबेचन कुवाई, गुरिया दधबेचन कुवाई, रुम झुम बाजत पैंजर, मृगनयना चल रही, गुरिया
बेचन को आई. शेवटच्या कडव्यामध्ये फार सुंदर म्हणतात ते, गोरस घटमो भरी मलाई, हरी नाम चाखोगे बाई, गुरिया दध बेचन को आई. निस्सार भाग छांड देकर, सार नवनीत लाई, सार नवनीत लाई, गुरिया दध बेचन को आई, गुरिया दध बेचन को आई. दिगंबर से मिल जाऊं हरि के, कर ले वो पूर्ण कमाई, गुरिया दध बेचन को आई, गुरिया दध बेचन को आई. दासोपंतांची ही गवळण म्हणते, दिगंबर से मिल जाओ हरि के, कर ले वो पूर्ण कमाई. त्या प्रत्यक्ष दिगंबराला स्वतःला हरवून आनंदानं त्याच्यामध्ये मिसळून गेलं की तीच माझी सगळी पूर्ण कमाई आहे. आणि अशा प्रकारची ही गवळण दासोपंत सादर करतात. अनेक प्रकारचे खेळ प्रकार सुद्धा ललितामध्ये या दासोपंतांच्या मार्गशीर्ष उत्सवाच्या सांगतेला जे ललित होतं त्याच्यामध्ये होतात. अविद्या सुविद्या दोघी हात मिळविती, भक्ती ते सांडुनी बाई, भक्ती ते सांडुनी बाई, अभक्त फेऱ्या घेती, फुगडी फुग दत्तू माय तूग, फुगडी फुग दत्तू माय तूग. फेऱ्या घेता घेता बाई 84 झाले, 84 झाले. फेऱ्या घेता घेता बाई 84 झाले, 84 झाले. अवचट चुकलं म्हणून बाई, अवचट चुकलं म्हणून बाई, मनुष्य देहा आले, फुगडी फुग दत्तू माय तूग, फुगडी फुग दत्तू माय तूग, फुगडी फुग दत्तू माय तूग. मनुष्य देह आले परी, संता झाल्या भेटी, संता झाल्या भेटी. दिगंबरी ऐक्य झाले, दिगंबरी ऐक्य झाले, मी पण शेवटी, फुगडी फुग दत्तू माय तूग, फुगडी फुग दत्तू माय तूग, फुगडी फुग दत्तू माय तूग. फार सुंदर रूपक त्यांनी म्हटले. अविद्या सुविद्या दोघी हात मिळविती. बघा, फुगडी खेळतात दासोपंत आणि या फुगडीमध्ये ते असं म्हणतात, अविद्या आणि सुविद्या. अविद्या प्रपंचाची विद्या, सुविद्या विशेष आध्यात्मिक ज्ञान, ही सुविद्या आहे. देवाबद्दलचं, देवाला जाणून घेण्याचं इच्छा असणारं ज्ञान ही सुविद्या, आणि प्रपंचाचं ज्ञान ही अविद्या. अविद्या सुविद्या दोघी हात मिळविती. या दोघींनी एकमेकींचे हात हातामध्ये गुंफलेले आहेत, घेतलेले आहेत. भक्ती ते सांडुनी बाई, अभक्त फेऱ्या घेती. त्यांचं असं म्हणणं आहे, तुम्ही प्रपंचात असा अथवा संन्यासी व्हा. सुविद्या आहे म्हणजे शुद्ध वेदांती ज्ञानाकडे वळा, किंवा मुमुक्षु असा. प्रपंचामध्ये आहात तर तुम्हाला भक्ती करून देवाकडे जायचं आहे. पण तुम्ही हे दोन्ही करताना प्रेमळपणे भावानुगामी जर भक्ती केली नाही तर हे सगळं फोल आहे. म्हणजे अविद्या असणारे अभक्त आहेत आणि सुविद्या असणारे सुद्धा अभक्त आहेत. जर देवाची भक्ती कराल तरच अविद्या आणि सुविद्या या दोघींचा मेळ करताना, प्रपंच करताना आणि परमार्थ करताना त्यांनी भक्तीचं महत्व सांगितलं. भक्ती नसेल तर हे दोघेही अभक्त आहेत आणि मग ते फेऱ्या घेतायत या फुगडीच्या.
फुगे दत्तुमाय तू ग, फेऱ्या घेता घेता बाई 84 झाले. आणि या फेऱ्या घेता घेता अविद्या सुविद्येनी हात हातात घेतलेत. 84 लक्ष योनी ह्या फिरून आल्या. आणि मग फेऱ्या घेता घेता बाई 84 झाले. अवचट चुकलं म्हणून बाई मनुष्य देह आले. योग्य अशा प्रकारचा क्षण आला. पाप पुण्य बरोबरीचं झालं, अवचट चुकलं आणि त्या क्षणी मनुष्य देह प्राप्त झाला. आणि मनुष्य देह झाल्यानंतर ते असं म्हणतात, मनुष्य देह आले परी संता झाल्या भेटी. नुसता मनुष्य देह येऊन उपयोगाचा नाही, तर सत्संगाची जर जोड मिळाली, सत्संगाचा लाभ झाला, सत्संगाचं भाग्य प्राप्त झालं, तरच दिगंबराशी ऐक्य करायला मिळतं. ते म्हणतात, मनुष्य देह आले परी संता झाल्या भेटी, दिगंबरी ऐक्य झाले मी पण शेवटी. अहंकाराचा त्याग करून, मीपणाचा त्याग करून प्रत्यक्ष दिगंबराशी एकरूप होण्याची संधी केव्हा मिळते? 84 लक्ष योनी अविद्या सुविद्या एकमेकीच्या हातामध्ये हात घालून फुगडी खेळतायत आणि एका क्षणी हे अवचट चुकतं आणि त्या क्षणी मनुष्य देह प्राप्त होतो. मनुष्य देह प्राप्त होता क्षणी मोक्ष मिळेल याची शाश्वती नाही. मनुष्य देह मिळाला म्हणजे सगळं सार्थक झालं असं नाही. ते म्हणतात मनुष्य देह मिळाला तर सार्थकता नाही असं नाही, पण त्या मनुष्य देहामध्ये संता झाल्या भेटी. आणि संता झाल्या भेटी हे झाल्यानंतर मग दिगंबरी ऐक्य झाले मी पण शेवटी. फूघडी फूग दत्तुमाय तू ग. फार सुंदर अशा प्रकारची रूपक त्यांनी टिपरी खेळताना अशा प्रकारची वापरलेली आहे. श्रीराम आत्मा रणासी आला, धुरी पडली बहुमोठी रे. आकांत प्रळयो रावणे मांडिला, विकळ पडल भूतळी रे. कुंभकर्ण इंद्रजित खेदासी पावले, मरणासी घातली मिठी रे. भरत शत्रुघ्न उल्लंघुनी गेले, लक्ष्मण घेतला पाठी रे. सांग सांग माझे कुवाडे रे, विपरीत पाहे निवाडे रे. त्रिकोट लंका उद्धरत पडली, त्राटी कसाळी गरजत आहे रे. वायुसुते जरी उड्डाण केले, गगन धरिले तळवटी रे. सुमित्रा कौसल्या कैकई जानकी, हर्ष मंदोदरी मंगल गाती रे. दिगंबरे विण उकलची नकळे, तमा पाजळती ज्योती रे. ही कोडी घातली आहे त्यांनी. ही कोडी कशाची आहे? श्रीराम आत्मा रणासी आला, धुरी पडली बहुमोठी रे. आकांत प्रळयो रावणे मांडिला, विकळ पडल भूतळी रे. कुंभकर्ण इंद्रजित खेदासी पावले, मरणासी घातली मिठी रे. भरत शत्रुघ्न उल्लंघुनी गेले, लक्ष्मण घेतला पाठी रे. सांग सांग माझे कुवाडे रे, विपरीत पाहे निवाडे रे. हे कोडं घातलेलं आहे. आत्मा, पंचेंद्रिय आणि प्रपंच याचं हे रूपक त्यांनी सांगितलेलं आहे आम्हाला. कुंभकर्ण, इंद्रजित, भरत, शत्रुघ्न या सगळ्यांना इंद्रिय करून टाकलं त्यांनी, पंचेंद्रिय. आणि रणासी आला, प्रपंचात आलेला आहे. श्रीराम आत्मा रणासी आला, धुरी पडली बहुमोठी रे. प्रपंच, आत्मा, पंचेंद्रिय आणि या सगळ्यांचं वेदांताचं रूपक दासोपंतांनी आम्हाला या ठिकाणी सांगितलंय. आणि यावेळी जो खेळ खेळला जातो ना, त्याला काठखेळ असं म्हटलेलं आहे. एकच काठी दोन्हीकडून अशी हातामध्ये धरायची, दुसरी काठी दुसऱ्या हातात असते आणि खाली एकदा आणि वर एकदा अशी दोघांनी अल्टरनेट ती मारायची एकाड एक. म्हणजे एका बाजूच्या माणसाने जर ती खाली म्हणली तर त्याच वेळेला ती दुसऱ्या माणसाने वरच्या बाजूला मारायची एक. आणि त्याच वेळेला एक मोठी ढांग टाकायची. असा तो खेळ आहे. प्रत्यक्ष बघितल्यानंतर त्याची एक गंमत वेगळीच आहे. अशा प्रकारचे काठखेळ असणारे किंवा त्याच्यामध्ये गोफ आहे जो विणला जातो, अशाही प्रकारचे काही खेळ आहेत. सुंदर अशा प्रकारचे ललितामधले खेळ
आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सोंगांचा सादरीकरणाचा प्रयोग म्हणजे दासोपंतांचं लळित आहे, ज्यांनी दासोपंतांच्या एकूणच सगळ्या मार्गशीर्ष उत्सवाची सांगता होते. अर्थात लळित या शब्दाचा अर्थच समापन असा आहे. म्हणजे नित्योपचारामध्ये आपण काल जी लळित आरती बघितली ती सुद्धा समापनाची आरती. लळित हे उत्सवाचं समापन, अर्थात लळित म्हणजेच समापन असा कदाचित समानार्थी शब्द इथे दासोपंतांच्या एकूणच ह्याच्यामध्ये दिसतो. लळिताचे अनेक प्रकार आहेत, पण दासोपंतांचं जे लळित आहे ते उत्सवाचं लळित आहे, ते कीर्तनाच्या समापनाचं लळित आहे, ते सोंगांचं लळित आहे, ते वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी जे काही लोकव्यवहार बघितले त्या लोकव्यवहारांच्या मधून त्यांनी या सोंगांची निर्मिती केली आहे. जशी एकनाथ महाराजांनी भारुडं लिहिली तशीच भारुडं येथे, पण त्याला दासोपंतांनी लळित पद असं म्हटलेलं आहे. ती वेगवेगळी सोंग प्रकट करणारी ही दासोपंतांच्या लळिताची पदं आहेत. अनेक पदं आहेत, त्यातली फक्त 2-3 पदं आपण बघितली. यापूर्वी सुद्धा चिंतनामध्ये मी 1-2 पदं घेतली असावीत, गवळण आणि गोंधळाची पदं काही घेतली होती. आज चातुर्मास चिंतनाचा हा अखेरचा भाग आहे. आपण आजवर ज्या सगळ्या पदांचा विचार केला त्याहीपेक्षा हे दालन फार मोठं आहे. त्याचा अवकाश, आकाश खूप मोठा आहे. मी जे सांगितलं ते फक्त कणभर आहे आणि प्रत्येक पदाचा एक वेगळा अभिनिवेश, एक वेगळा भाव, एक वेगळी भावना त्याच्या मागे आहे. प्रत्येकाला एक वेगळा आयाम आहे, वेगळा उद्देश आहे. या सगळ्यांच्या मधून माझा हेतू इतकाच की दासोपंतांच्या पदरचना सर्व श्रोत्यांच्या पर्यंत उत्सुक आणि भक्त श्रोत्यांच्या पर्यंत पोचवाव्यात, नव्हे त्याची नोंद या सोशल मीडियावरती व्हावी, जेणेकरून कोणी जर काही सर्च केलं दासोपंतांच्या संदर्भाने त्याला त्या गोष्टी मिळाव्यात. कारण दासोपंत हे अलक्षित, दुर्लक्षित अशा प्रकारचं संत व्यक्तिमत्व आहे. व्यामिश्र, विविधांगी प्रकट करणारे कलाकार, नाट्यपूर्ण आणि त्याचबरोबर या सगळ्यांचं तत्वचिंतन करणारा एक तार्किक उत्तम तत्वज्ञानी. म्हणजे एक कलावंत, एक तत्वज्ञ, एक दिग्दर्शक, एक नाटककार, एक संगीतज्ञ, एक वाग्गेयकार आणि संत वृत्तीचा उत्तुंग थोर महान असा कलावंत, ज्यांनी पासोडीची निर्मिती केली, ज्यांनी गीतार्णवाचा सारखा गीतेवरती भाष्य करणारा 1.25 लाख ओव्यांचा ग्रंथ लिहिला, गीतार्थ बोधचंद्रिका लिहिली, ग्रंथराज लिहिला, प्राकृत आणि संस्कृत जवळजवळ 100 ग्रंथ दासोपंतांनी लिहिले आणि या 100 ग्रंथांच्या मधून आपल्या दक्ष संप्रदायाचं प्रतिपादन, आपल्या भावभावनांचं प्रतिपादन, उपासना परंपरेची संहिता, एक दक्ष संप्रदायाचा आणि त्याचबरोबर सांगण्यासारखी गोष्ट अशी की दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत म्हणजे दास संप्रदाय, वल्लभ संप्रदाय, चैतन्य महाप्रभू संप्रदाय, वारकरी संप्रदाय आणि अनेक असे संप्रदाय जे भारतभर पसरलेले संप्रदाय आहेत, या संप्रदायांचं अवलोकन दासोपंतांनी त्यांच्या एकूणच भारतवर्षाच्या यात्रेमध्ये त्यांनी केलं असलं पाहिजे. लोकव्यवहारांचा अभ्यास, लोकभाषेचा अभ्यास आणि त्यामुळेच विविध भाषांमधून त्यांचं पदांचं प्रकटीकरण झालेलं आपण बघतो. हिंदी, सदुक्कडी, हिंदुस्थानी, ब्रज, संस्कृत, प्राकृत, तमिळ, कन्नड, उर्दू, फारसी अशा अनेक भाषांचा एक संमेलन म्हणजे दासोपंतांचा पदार्णव आहे, त्यांची ग्रंथरचना आहे. गुरु शिष्यांच्या संवादी रूपानं दासोपंतांनी छोटं दत्त महात्म्य लिहिलंय जे प्राकृत आहे. 52 अध्यायी, 53 अध्यायी, 51 अध्यायी संस्कृत आणि प्राकृत ग्रंथ लिहिला दत्त महात्म्याचा. गुरु ग्रंथराज नावाचा दासोपंतांचा ग्रंथ आहे. आणि मुद्दाम मला सांगायला आणि नोंद करायला जास्त आवडेल की ग्रंथराजाच्या या नावावरूनच समर्थ रामदासांनी पुढे दासबोध लिहिला आणि दासबोध म्हणजे दासोपंतांच्या समग्र ग्रंथांच्या अवलोकनाचं एक नवनीत आहे जे समर्थांनी आपल्या ग्रंथराजामध्ये नोंदवलेलं आहे. मी हे नेहमी सांगते की दासोपंतांचं नेक्स्ट संत व्हर्जन, पुढची पिढी, पुढचं पाऊल
हे समर्थ रामदास स्वामी आहेत. कारण दासोपंत संप्रदायाचा विचार फार मर्यादेनं करतात. ते त्याचा थाटमाट नको म्हणतात, मठ संप्रदाय मांडायचे नाही असं म्हणतात, गवगवा करू नये असं म्हणतात, मठ संप्रदायाची अहंता असू नये यासाठी ते असू नये असं म्हणतात. पण समर्थांनी याचा विचार मात्र वेगळ्या दृष्टीनं केला आणि म्हणून समर्थांचा दृष्टिकोन हे पुढचं पाऊल आहे असं म्हणावं लागेल. कारण तत्कालीन परिस्थिती पाहता समर्थांनी व्यायामाची तरुणांना असलेली गरज, हिंदूंच्या संघटनासाठी मठांची गरज, त्या ठिकाणी मारुतीच्या स्थापनेची गरज आणि ही जी पुढची दृष्टी आहे ती म्हणजे समर्थ रामदास आहेत. आणि म्हणून दासोपंतांच्या एकूणच ग्रंथांचं अवलोकन समर्थांनी केलं होतं, निश्चित केलं होतं. कारण हे इतक्या खात्रीनं, मोठ्या अभ्यासानं मी हे सांगते. कारण दासोपंतांच्या ग्रंथांच्या प्रती, गीतार्णवाच्या अध्यायाच्या प्रती समर्थांच्या मठांच्या मधून अनेक ठिकाणी सापडलेल्या आहेत. धुळ्याच्या वाग्देवता मंदिरामध्ये, समर्थ वाग्देवता मंदिरामध्ये गीतार्णवाच्या प्रती हस्तलिखित सापडलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये या अध्यायाचा शेवट करताना श्रीराम जयराम जय जयराम असं म्हटलेलं आहे. पण समर्थांच्या शिष्यांनी या ग्रंथाच्या म्हणजे गीतार्णवाच्या अध्यायांच्या प्रतींचं लेखन केलेलं आहे. म्हणजे दासोपंतांच्या ग्रंथाचा अभ्यास समर्थांच्या संप्रदायामध्ये समर्थांनी प्रत्यक्ष केला होता याचे प्रत्यक्ष पुरावे आहेत. इतकंच काय, विका राजवाड्यांनी सुद्धा याचा उल्लेख केलेला आहे की ग्रंथराजातल्या, दासोपंतांच्या ग्रंथराजातल्या जवळजवळ 11 ओव्या अगदी जशाला तशा किंचित एखाद्या शब्दाचा पाठभेद करून दासबोधामध्ये आलेले आहेत. इतकंच नव्हे तर समर्थांनी ज्या ज्या गोष्टींचा पुरस्कार केला त्याची बीज दासोपंतांच्या अनेक ग्रंथामध्ये दिसतात, ती सापडतात. जसे मनाचे श्लोक, मनाची पदं दासोपंतांची अनेक आहेत. मनावरती भाष्य दासोपंतांनी अनेक पदांमधून केलेले. आणखी पुढे जाऊन सांगते, शिवाजी महाराजांनी ज्या गनिमी काव्याचा उल्लेख समर्थांनी केला आणि तोच गनिमी कावा शिवाजी महाराजांनी प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी केली, त्या गनिमी काव्याचा उल्लेख दासोपंतांच्या गीतार्णवामध्ये येतो. आणि नुसता उल्लेख येत नाही तर युद्धनीती, राजनीती, प्रधान कसा असावा, राजा कसा असावा, युद्धनीती कशी असावी आणि हे जे गनिमी काव्याचं युद्ध आहे ते कसं असावं याचा संपूर्ण विवरणात्मक, निवेदनात्मक अशा प्रकारचा विचार दासोपंतांनी गीतार्णवामध्ये मांडलेला आहे. आणि पुढे पहिल्या प्रथम प्राकृतात हा विचार संस्कृतातून आला आणि तो दासोपंतांनी मांडला. पण दासोपंतांची ग्रंथरचना ही अलक्षित असल्यामुळे आपल्याला या गोष्टी माहीत नाही. पण युद्धाचा विचार, युद्धनीतीचा विचार, राजनीतीचा विचार एका संतांनी मांडावा, जे की आपण संतांना टाळकुटे म्हणून संबोधतो, त्या एका विचाराला दासोपंत अपवाद आहेत हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. की दासोपंतांनी राज्य कसे असावे, राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, हे जे आपण समर्थांच्या ग्रंथामध्ये वाचतो त्याचं बीज सुद्धा दासोपंतांच्या ग्रंथामध्ये आहे. यासाठी एक वेगळं व्याख्यान करावं लागेल, कारण त्या प्रत्यक्ष ओव्या मी नक्की सांगेन. असो, पण पदार्णवावरती आपण जे चिंतन करत होतो, सांगण्याचा विषय असा की दासोपंत पदार्णवामध्ये भावनिक होऊन, भावविभोर होऊन आपल्या दत्तप्रभूंच्याकडे आपली सगळी सेवा सुपूर्त करताना, सर्व समर्पण भाव व्यक्त करताना दास्य भक्ती स्वीकारतात आणि ती दक्षिणेतली दास्य भक्ती आहे. मी सांगत असं होते की सगळ्या संप्रदायांचं एकूण संमेलन दासोपंतांनी आपल्या संप्रदायामध्ये मांडलेलं आहे. वारकरी संप्रदायाचं आकर्षण आहे त्यांना, नाथ संप्रदायाचं आकर्षण आहे त्यांना, त्यांना चैतन्य महाप्रभूंच्या संप्रदायाचं आकर्षण आहे, त्यांना वल्लभ संप्रदायाचं आकर्षण आहे, त्यांना सुफी संप्रदायाचं आकर्षण आहे, त्यांना दास संप्रदायाचं आकर्षण आहे. आणि या सगळ्या संप्रदायाच्या आधारभूमीची प्रतिबिंब दासोपंतांच्या पदार्णवामध्ये एकेका पदांच्या शलाकेमधून आपल्याला दिसतात.
आणि म्हणून चिंतनाचा विषय केला 4 महिने दासोपंतांचा हा पदार्णव. आपण अनेकांनी मला खूप चांगला प्रतिसाद दिला. माझे गुरुजी, माझे विद्यावाचस्पती पदवीचे माझे मार्गदर्शक डॉक्टर विद्यासागर पाटंगणकर, माझ्या पाठीवरती हात ठेवणारे माझे मार्गदर्शक ते गुरुजी, त्यांना मी साष्टांग प्रणिपात करते. माझे मोक्ष गुरु, माझे वडील दासोपंतांचे वंशज, तीर्थरूप आदरणीय आनंद स्वामी गोस्वामी, माझी आई तीर्थरूप सौ अनुपमा आनंदराव गोस्वामी, माझे काका चिंतामणी गोस्वामी, माझी काकू सौ अपर्णा गोस्वामी, या सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होते. आणि माझी ही सेवा केवळ माझी स्वतःची नाही, हे मी इदम न मम या भावनेनं केलं, जे माझ्या गुरुची कृपा म्हणून केलं, माझ्या एकूणच दासोपंतांची कृपा म्हणून ही सगळी सेवा माझ्या हातून घडली. या सगळ्या सेवेचं श्रेय माझ्या सगळ्या गुरूंना मी हे समर्पित करते आणि दत्ताष्टकानं या चिंतनाचं समापन करते. दयाळा श्री दत्ता, बहुभ्रमुनी मी मार्ग चुकलो, दीनानाथा पावे झडकयता पार शिणलो, कवाडे मुक्तीची उघडुनी मला दावी चरणा, कृपा कीजे ऐसी पुनरपि नको जन्म मरणा. अहो हा श्री दत्तू निकट हृदयी नित्य जपिजे, तदा हा भवाब्धी परमावडी त्यास भजिजे, निजानंदे क्रीडा कमल नयना क्षेत्र परवडी, सखा तो सर्वज्ञ सकल तुमचे दोष दवडी. नमो श्री योगेशा, जय जय गुरु अत्रिवरदा, प्रभो दत्तात्रेया सुजन सखया भक्त सुरदा, कृपाळा श्रीकाला नरसुमन योगी जनपती, जया लीला विश्वंभर सुरेंद्राजपती, शिवा आत्मा रामा जय जय गुरु शोक शमना, प्रभो दत्तात्रेया मुनिमानस विश्राम सदना, न सुटे वाचेशी निशिदिनी तुझा नाम जपरे, नसे नामाहोनी परम पुरुषा सार दुसरे, जयाचे नामे हे पतित जन सर्वस्व हितरे, जगत्कर्ता विश्वंभर मुनिकुले तो अवतरे, दयाब्दी दासांच्या पुरवितसे हे तुमनीचा, कसा झाला सर्वेश्वर सगुण तो पुत्र मुनीचा. कृपाळा दयाळा श्री दत्ता, कृपाळा सद्गुरु गुणनिधी तुझा छंद हृदया, दयाब्दी बापाये कमळ नयना तू करी दया. दयाळा श्री दत्ता तुझ शरण रे दुःख शमना, मना देई बुद्धी भवतम हरी दोष शमना. आम्हा दावी दत्ता झडकरी रूपा तू अवचिता, वनी दुःखा माझी प्रगटसी कै तू अवधूता. दयाळा दत्ताजी जरी तुझी कृपा तेज उत्तरे, तदा रे श्री दत्ता दिन बहु कसा हाची उत्तरे. असे ध्याता आता भय वचने तो झडकरी, कसा येता होता वधूत दिना ते झडकरी. दया साधू इंदू मुनिसुत चकोरा प्रगटला, म्हणे ऐसा कैसा बहुत भय भावार्थ सुटला. आता एक करा अमार्ग विसरा, सन्मार्ग चित्ती धरा. जो हा देह वरानसे जवजरा, तो भजा ईश्वरा. सत्कर्मे आचरा विलंबन करा, संसार वेगे तरा.
अत्रीच्या कुमरा स्मरा गुणपरा दत्तात्रया शंकरा. नामे मात्रपुरी श्रीदत्तनगरी सह्याद्र भूमीवरी. तेथे दर्शन मात्र मुक्त झाले ब्रह्मेची 72. ऐसी ही दुसरी प्रसिद्ध नगरी अंबापुरी शंकरी. येथे तोची वसे श्रीदत्त कृपया भक्ता जना उद्धरी. योगेशा मज पावा त्रिवरदा दत्ता मना मोहना. कालाग्नी शमना दिनार्थी हरणा संसार विध्वंसना. श्री योगी जनवल्लभा प्रगटसी लीलार्थ विश्वंभरा. सिद्धेशा विज्ञान सागर गुरु विश्वंभरा सुंदरा. माया मुक्त निरंजना वधुता माया सहिता जना. पावे आदि गुरु मला शिवतनु श्रीदेव देवेश्वरा. माझे चित्त दिगंबरा तव पदी अत्यंत प्रेमे स्मरो. कृष्ण श्याम सरोज लोचन शिवा सर्वज्ञ श्री गुरु. श्रीदेव दत्त नामस्मरणी गरजावे. नृत्य आनंदे करावे नामस्मरणी. नृत्य हेची प्रिय जीवा नित्य हेची प्रिय जीवा. करुणा कीजे देव देवा नामस्मरणी. दिगंबरा तुझे ठाई नित्य प्रेम मज देई नामस्मरणी. श्री गुरुदेव दत्त आनंदे दत्तात्रेय देवदेव. श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गो माता की जय. भारत माता की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. लक्ष्मी रमण गोविंदा गोविंदा. सीताकांत स्मरण जय जय राम. शिखरिणी वृत्तामध्ये बांधलेलं हे दत्ताष्टक दासोपंतांच्या नित्य उपासनेमध्ये संध्याकाळचे सगळे उपचार झाल्यानंतर टाळ वाजवणं थांबल्यानंतर खाली बसून बैठक करून हे अष्टक म्हटलं जातं. आणि या अष्टकानं आणि आनंदे दत्तात्रेय देवदेव या जयघोषानं नित्य उपासनेची जयंती उत्सव नैमित्तिक उपासना या सगळ्यांचीच सांगता या दत्त अष्टकानं होते. शिखरिणी वृत्तामध्ये बांधलेलं हे दत्ताष्टक अत्यंत सोपं करुणार्द्र अशा प्रकारची याचना करणार. सोपं आहे, प्राकृत भाषा आहे, खूप सरळ साधा अर्थ आहे की देवा तुझं नामस्मरण घडावं. आणि मी अत्यंत दीन पापी अज्ञानी अविद्या जोपासणारा, पण तू या अविद्येचा नाश हरण करणारा तमहरण करणारा दीपक आहेस. आणि तो दीपक माझ्या हृदयामध्ये प्रज्वलित व्हावा आणि अखंड तेजोमय अशा प्रकारचं ज्ञान होऊन मी तुझ्या चरणावरती लीन असावं. तुझं अखंड नामस्मरण करावं. आनंदानं नृत्य गर्जना करावी. नृत्य करावं, नामघोष करावा, गायन करावं, कीर्तन करावं. आणि अशा सकल कला गुणांच्या अधिष्ठात्री असलेल्या या दासोपंतांच्या दत्त संप्रदायामध्ये या एकूणच सगळ्याच उपासना परंपरेची सांगता या दासोपंतांच्या दत्ताष्टकानं होते. ते दत्ताष्टक आपण ऐकलं. आपण या चातुर्मासाच्या चिंतनाची रसास्वादा जो पदांचा आपण घेतला
त्या उपक्रमाची सांगता इथे करू. इथे थांबते. दीप्ती मंगिराज, संजयजी महाजन, तुकाराम दादा चिंचणीकर, अनेक नित्याचे प्रेक्षक श्रोतागण आहेत ज्यांचे मी मनःपूर्वक आभार मानू इच्छिते. आणि जे वसंतराव देशपांडे टिघोळकर, जे आमचे म्हणजे धाकटे देवघरचे शिष्य आहेत, त्यांनी तर यूट्यूबवरती मला खूप प्रोत्साहन दिलं. प्रत्येक माझ्या भागाला, माझ्या निवेदनासाठी, विवेचनासाठी खूप चांगलं पाठबळ आणि त्यांनी प्रतिक्रिया दिल्या. या सगळ्याच्यासाठी सर्व ज्ञात अज्ञात श्रोतृवृंदांचे मी मनस्वी आभार मानते. आणि आपणा सर्वांची या चातुर्मास चिंतनाच्या उपक्रमासाठी जे मी चिंतन केलं त्यातून आपल्या सर्वांची रजा घेते. धन्यवाद, मनःपूर्वक आभार. ही सगळी सेवा दासोपंत आणि दत्तप्रभूंच्या चरणी समर्पित करते. धन्यवाद.